श्री संत नामदेव महाराजांच्या चरणी सुरुवातीलाच नतमस्तक होतो। आज इथं उपस्थित असणारे महंत श्री गुरु एकनाथ नामदेव महाराज, तसंच दीनंदनजी ठाकूर महाराज, आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते प्रताप चिखलीकर, बाबासाहेब पाटील, विक्रम काळे, सर्व भक्तगण, सर्व आमच्या वारकरी संप्रदायातले उपस्थित असलेले आदरणीय वंदनीय सगळे आमचे बंधू भगिनी आणि जमलेल्या तरुण मित्रांनो, धाकटं पंढरपूर म्हणून ज्याची ख्याती आहे असणाऱ्या माझ्या कंधार तालुक्यातील श्री क्षेत्र उमरज, जिल्हा नांदेड येथे आज मला येण्याचा योग प्रतापराव चिखलीकरांच्यामुळे आला। पुण्यभूमीत महंत श्री गुरु एकनाथ नामदेव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली 108 कुंडी विष्णुयोग यज्ञ आणि कलशारोहण सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि भागवत कथा यज्ञ सोहळ्या करण्यात आलेले आहे। आणि प्रसंगी या सोहळ्यासाठी जमलेल्या सर्व उपस्थित संत, महंत, भक्तगण, भाविक, वारकरी संप्रदाय आणि मान्यवरांच्या पुढे मी नमन करतो, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मराठवाड्याची भूमी ही संतांची, महंतांची, शूरांची, वीरांची, बुद्धिवंतांची, कर्तृत्वान सुपुत्रांची भूमी म्हणून ओळखली जाते। मराठवाड्याची भूमी ही ज्ञानवंतांची भूमी आहे, प्रज्ञावंतांची भूमी आहे, बुद्धिवंतांची आहे, कलावंतांची आहे, कष्टकऱ्यांची। आणि या भूमीला जर पाहिलं तर धैर्याचा, संघर्षाचा वारसा आहे। मराठवाडा सहजासहजी काही मराठवाड्याला मिळालं नाही, जे मिळालं ते नेहमी संघर्ष करून मिळालेलं आहे। हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। आणि मला ज्यावेळेस मागे प्रतापरावांनी सांगितलं की दादा आपल्याला ह्या कार्यक्रमाला जायचं, मी आल्यानंतर पांडुरंगाचं, रुक्मिणीचं इथं मंदिर बघितलं। अतिशय उत्तम अशा प्रकारचं मंदिर इथं आपण सगळ्यांनी मिळून उभं केलेलं आहे। महाराष्ट्राच्या संत परंपरेचा विचार केला तर विश्वची माझे घर ही संकल्पना अगदी प्रखरतेने अधोरेखित होते। आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी प्रेम, करुणा आणि समतेचा संदेश आपल्याला सगळ्यांना दिले। संत तुकारामांनी त्यांच्या गाथातून जीवनशैली शिकवलेली आहे। संतांनी समाजातील विषमता दूर करण्याचं कार्य सगळ्यांनी पाहिलं। श्री संत परंपरा खऱ्या अर्थाने सामाजिक सुधारणेची चळवळ होती। त्यांनी जाती धर्माच्या सीमा पार करत मानवतेचा संदेश हा आपल्याला दिलेला आहे। महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, ही सहिष्णुता आहे। ज्यातील दुर्बल उपेक्षांना आपलंसं केलं होतं की मानवतेपेक्षा मोठं काही नाही, त्याचा विचारावरच आपल्याला सगळ्यांना चालायचं आहे। आजच्या काळात विविध कारणांनी जेव्हा जगभरात तणाव वाढत आहे, मतभेद वाढत आहे, तेव्हा आपण परस्पर बंधुत्वाची भावना जोपासली पाहिजे। शिकवलेली सहिष्णुता, शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शन करते। महाराष्ट्राचा सर्व धर्म समभाव जोपास देश, इथं हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील, जैन असतील आणि इतर सर्व धर्म एकत्र राहतात। माणुसकीचा हाच धर्म, या शिकवणीवर आपण सगळेजण उभे आहोत। आज या आध्यात्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारांशी पुन्हा जोडले जात आहोत। चला संत विचारांचा अंगीकार करूया, समाजात प्रेम, शांतता आणि बंधुता वाढूया। विश्वची माझे घर या महान तत्वज्ञानाचा प्रचार आपण प्रसार त्या ठिकाणी करूया। मी पुन्हा एकदा महंत श्री गुरु एकनाथ नामदेव महाराजांचे मी आभार मानतो आणि त्यांच्या समाज कार्याला मी शुभेच्छा देतो। हा आध्यात्मिक सोहळा आपणा सर्वांना सामाजिक कार्याची नवी दिशा देईल, त्याची प्रेरणा देईल अशी सदिच्छा देतो। मगाशी महाराजांनी बोलत असताना काही बोलून दाखवल्या, मी त्याच्या संदर्भामध्ये एवढंच सांगतो की एवढ्या समाजाच्या समोर त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या करण्याच्या करता आम्ही कुठं कमी पडणार नाही।
अशा प्रकारचा शब्द देतो आणि त्याबद्दल प्रतापरावांना पण विनंती करतो की आपण त्याचा पाठपुरावा करा, त्यातल्या एक एक गोष्टी त्या ठिकाणी मार्गी लावण्याच्या करता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं निश्चितपणे त्याची ग्वाही देतो। इथलं एकंदरीत कामकाज बघून रस्त्याचा पण त्यांनी उल्लेख केला, या सगळ्याचीच नोंद राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने आणि अर्थमंत्री या नात्याने मी घेतलेली आहे। अशा प्रकारे माझ्या भाविकांनाही सगळ्यांना सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। मी अधिक बोलत नाही, कारण मला माहिती आहे की आपण सगळेजण श्री देवकीनंदन ठाकूर महाराजांचे विचार ऐकण्याच्या करता आतुर झालेला आहेत। परंतु जाता जाता एकच सांगतो की महंत एकनाथ महाराजांनी संस्थानाचा जो विस्तार व्हावा, येथे भव्य मंदिर उभं राहावं, यासाठी मागील 3 वर्षांपासून मला काही सहकारी सांगत होते, भक्तगण सांगत होते की फक्त फळांचा उपवास करत कठोर तपस्या त्यांनी केली आहे। त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज हे भव्य मंदिर उभारलं गेलंय। हे केवळ दगडमातीनं बांधलेलं मंदिर नाही, तर लाखो भाविकांच्या श्रद्धेचं हे प्रतीक आहे। हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलेलं आहे। आज आपण सर्वजण या पवित्र ठिकाणी एकत्र आलोय। भूमी केवळ संतांची कर्मभूमी नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा मानबिंदू आहे। येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या श्रद्धेला आणि भक्तीला येथील पवित्र ऊर्जा अधिक बळकट करते। आपण सर्वांनी या आध्यात्मिक परंपरेला पुढे नेण्याचं काम करायचं, एकत्र येऊन भक्तिरसात चिंब भिजा, एवढंच सांगतो। जय जय संत नामदेव महाराज की जय।